घड्याळ नाही इथं झालं काय चालू. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील आदरणीय सर्व अधिकारी वर्ग यांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा पुढील 1 तासाचं जे लेक्चर आहे ते आदर्श शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबोडी या शाळेचे आदरणीय दत्तात्रय मेमाने सर यांचं पुढील 1 तास आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. त्यांचा विषय जो आहे तो बुद्धिमत्ता चाचणी. त्यामधील घटक जो आहे तो अपूर्णांक आणि उपघटक, गणित, अंशाधिक, छेदाधिक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक व त्यामधील परस्पर रूपांतर या उपघटकावरती ते आपल्याला पुढील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचं देखील मी स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित विस्तार अधिकारी आदरणीय पिंपळकर साहेब, तसेच तंत्रस्नेही शिक्षक श्री नामदेव शिरकर सर, श्री दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील मी शिक्षण विभाग यांच्या वतीनं स्वागत करतो. आणि आदरणीय मेमाने सरांना मी विनंती करतो की आपल्या पुढील 1 तासाच्या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मिशन आपुलकी अंतर्गत माझ्याकडे अपूर्णांकाची वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार हे 2 घटक माझ्याकडे आलेले आहेत. तर त्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. प्रथम अपूर्णांकाची वजाबाकी. आता अपूर्णांकाची वजाबाकी हा घटक घेण्या अगोदर तुमचा मिशन आपुलकी अंतर्गत अपूर्णांकाची बेरीज हा घटक झालेला आहे. त्यामुळे जास्त खोलात न शिरता आपण उदाहरणाचा सराव घेणार आहोत. पहिल्यांदा पहा, तुम्हाला माहिती आहे समान छेद असल्यानंतर अपूर्णांकाची बेरीज केलेली आहे तुम्ही. त्या अंतर्गत तुम्ही समान छेद असल्यानंतर छेदामध्ये कोणताही बदल न करता अंशांची फक्त आपल्याला इथं 7 - 2 अशी वजाबाकी करायची आणि 5/9 याप्रमाणे आपण वजाबाकी करायची. ज्याप्रमाणे तुम्ही बेरीज केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला वजाबाकी करायची. विशेष असं त्यामध्ये काही नाही, तुम्ही बेरीज शिकलेलेच आहात. त्यामुळे फक्त मध्ये वजाबाकीचं चिन्ह घ्यायचं आणि वजाबाकी करायचं. आधी आपण 1-2च जास्त उदाहरणं घेणार नाही. पहा, दुसरं उदाहरण आहे 5/11 - 8/11 - 5/11. यामध्ये पहा, छेद 11 तसाच मांडायचा आहे. छेदामध्ये कोणताही बदल करायचा नाही. अंशांची वजाबाकी करायची. 8तून 5 गेले 3/11. हे झालं समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची वजाबाकी. ज्याप्रमाणे तुम्ही बेरीज करत आहात, केलेली आहे, शिकलेले आहात, त्याचप्रमाणे अपूर्णांकाची वजाबाकी वजाबाकी करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला सोपे जाणारच आहे. तुमचा बेरजेचा भाग झालेला आहे. त्यामुळे आता आपण भिन्न छेद असणारे अपूर्णांक घेणार आहोत. पहा, इथं वजाबाकी करायची आहे आपल्याला. इथं पहिल्या अपूर्णांकात 3/10 - 1/20 या अपूर्णांकामध्ये पहिल्या अपूर्णांकाचा छेद 10 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 20 आहे. आणि लक्षात ठेवायचं, छेद समान असल्याशिवाय बेरीज वजाबाकी करायची नाही. ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवायची. कोणती? छेद समान असल्याशिवाय. समछेद नाही, तर समान छेद असल्याशिवाय बेरीज किंवा वजाबाकी ह्या दोन्ही क्रिया करायच्या नाही. प्रथम आता छेद समान करू आपण. पहा, छेद समान करताना 3/10
यामध्ये पहा 10 आणि 20 एकमेकाच्या पटीत आहे। पहा 10च्या पटीमध्ये 20 आहे, त्यामुळे छेद समान करताना आपण काय करू, हा छेद 20 तसाच ठेवू आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 10, तो आपण 20 करू। ज्यावेळेस संख्या एकमेकाच्या पाड्यात असतील, एकमेकाच्या पटीत असेल, त्यावेळेस छेद खूप मोठा न करता आपण एकमेकाच्या पटीत असेल तर छेद छोटा कसा राहील हे पाहिलं पाहिजे। आता 10चा छेद आपल्याला 20 करता येईल, मग 10चा छेद 20 करण्यासाठी आपल्याला 10ला 20 2 ने गुणावे लागेल, 10 दुने 20। आता फक्त छेदाला गुणून चालणार नाही, ज्यावेळेस आपण छेदाला गुणतो त्यावेळेस अंशाला सुद्धा 2 ने गुणायचं, सारख्याच संख्येने गुणायचं असतं। पण सारख्याच अपूर्णांकाला सारख्याच संख्येने गुणलं किंवा सारख्याच संख्येने भागलं अंशाला आणि छेदाला, तर त्यांच्या मूळ किमतीत बदल होत नाही। हे तुम्हाला समच्छेद अपूर्णांक शिकताना लक्षात येईल। पहा आणि वजा 1 अंश छेद 20। पहा आता हे गणित 3 दुने 6, 10 दुने 20 वजा 1 अंश छेद 20, उत्तर आलं 5 अंश छेद, थांबा, हा उत्तर आलं 5 अंश छेद। आता पुढचं गणित घेऊया। 3 अंश छेद 4 वजा 1 अंश छेद 2। आता हे गणित पण त्याच पद्धतीने सोडवायचे आपल्याला। पहिल्या अपूर्णांकाचा छेद 4 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 2 आहे, तर आपल्याला पहा पुढचं गणित घेऊ। 4 अंश छेद 4 अंश छेद 6 वजा 3 अंश छेद 5। आता ह्या अपूर्णांकामध्ये छेद सारखा करायचा आहे, दोन्ही संख्या एकमेकाच्या पटीमध्ये नाहीये, छेद इथं समान छेद करताना छेद सारखा करताना आपल्याला काय करावे लागेल, इथं 4 अंश छेद 6 ह्या संपूर्ण अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं, गुणिले 5 गुणिले 5 वजा, आणि जो दुसरा अपूर्णांक आहे 3 अंश छेद 5 या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं, गुणिले 6 गुणिले 6। पहा 5 चोक 20, 6 पंचे 30 वजा 6 त्रिक 18 आणि 5 सक 30। या पद्धतीने दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान झालेले आहे। आता फक्त काय करायचंय, छेदात समान छेद झाल्यानंतर छेदात कोणताच बदल करायचा नाही, फक्त अंशांची वजाबाकी करायची। किती आलं उत्तर, 2 अंश छेद 30। अशा पद्धतीने गणित आपल्याला सोडवायचं आहे। पहा कधी कधी काय होतं, पर्यायामध्ये हे उत्तर नसतं, त्यावेळेस त्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं किंवा त्याला सोपं रूप द्यायचं। बे एक बे, बे एक बे, एक उरला बे पंचे 10 15, 1 अंश छेद 15। या पद्धतीने आपल्याला वजाबाकी अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे। आता हेच गणित आपल्याला दुसऱ्या पद्धतीने, ज्यावेळेस आपण वर्गातले गणित सोडवतो त्यावेळेस रीतीनुसार सोडवतो, तिथे वेळ असतो आपल्याला भरपूर, परंतु स्कॉलरशिप मध्ये आपल्याला वेळ कमी असतो, पटकन उदाहरणं सोडवायची असतात, त्यावेळेस आपण ह्या दुसऱ्या पद्धतीने आपण छेद समान करू शकतो, तिरकस गुणाकाराने। पहा आता आपल्याला 6 पंचे 30 हा छेद करायचा आहे, मग काय करायचंय, पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं। 5 4
याला तिरकस गुणाकाराची पद्धत म्हणायचं. 4 गुणिले 5 आणि वजा मधलं वजा चिन्ह तसंच मांडायचं आणि दुसऱ्या अपूर्णांकाने पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाला गुणायचं. 3 गुणिले 6 पहा 5 4 पंचे 20 वजा साहित्रिक 18 भागिले 30. पहा 18 20 18 गेले 2 अंश छेद 30. पहा पहिल्यांदा जे आपल्याला उत्तर आले होतं तेच उत्तर आता आलेलं आहे. अतिसंक्षिप्त रूप देऊन 1 अंश छेद 15 1 अंश छेद 15 अशा पद्धतीने आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे आपण असं डायरेक्ट गणित स्पर्धा परीक्षेला डायरेक्ट गणित सोडवायचं. पुढचं गणित अजून एक पुढचं गणित पहा 6 अंश छेद 14 वजा 2 अंश छेद 7. पहा कोणत्याही पद्धतीने आपण सोडू शकतो. पहा 6 अंश छेद 14 याचा हे 7 आणि 14 एकमेकाच्या पटीत आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. फक्त 2 अंश छेद 7 याचा छेद आपल्याला 14 करायचा आहे. मग 14 छेद होण्यासाठी 7 ला आपल्याला 2 ने गुणावे लागेल. गुणिले 2 पहा 6 अंश छेद 14 वजा 2 दुणे 4 7 दुणे 14 छेद सारखा झालाय. आता वजाबाकी करायला काही अडचण नाही. छेद तसाच मांडायचा 14 त्याच्यात कोणताही बदल करायचा नाही. अंशांची वजाबाकी करायची. 6 तून 4 गेले 2 अंश छेद 14. याच आता हेच गणित आपण याला वेळ जातो. हेच गणित आपण तिरकस गुणाकाराने करू एकदा आणि मग पुढील भागाकडे जाऊ. पहा 14 गुणिले 7 छेदाछेदांचा गुणाकार करतो आपण आणि इथं पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. मध्ये वजाबाकीचं चिन्ह आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. इथं लक्षात घ्यायचं की जो पहिला अपूर्णांक अगोदर घ्यायचा. पहिल्यांदा 2 ने 14 ला गुणायचं नाही तर पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने पहिल्यांदा गुणायचं नाही तर उलट होईल सगळं. 5 6 7 42 वजा 14 दुणे 28 14 7 98 या पद्धतीने 12 तून 8 गेले 4 14 छेद 98 याला अतिसंक्षिप्त रूप देऊन 14च्या पाड्यात 98 आहे ना. 14 पंचे 7 14 7 98 अशा प्रमाणे उत्तर येईल. आता या पद्धतीने आपल्याला वजाबाकी करायची आहे. याचा अधिक सराव करायचा आहे. आता इथं आपण जास्त सराव करत बसणार नाही तर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारे गणित येतात ते पाहायचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये या पद्धतीने गणित येतं. जसं आपण सोडवलं होतं तसं आता छेद सारखं असल्यावर काही अडचण येणार नाही. अंशांची वजाबाकी करायची. इथं डायरेक्ट 23 मधून 12 गेले 11 अंश छेद 40. पर्यायामध्ये उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. आता पुढचं गणित याप्रमाणे पहा. आता इथे पहा छेद सारखा आहे. असे गणित स्पर्धा परीक्षेमध्ये येत असतात. इथं डायरेक्ट आता वजाबाकी करू आपण. आपला सराव झालेला आहे. पुस्तकाच्या पद्धतीने गणित सोडवायची गरज नाही. आता 7तून 7 गेले 0 5तून 6 1 गेला 5 50 अंश छेद 250. परंतु
असं उत्तर आल्यानंतर आपण पाहतो पर्यायामध्ये उत्तर नसतं, त्यावेळेस त्याला आपण सोपं रूप द्यायचं किंवा त्याला अतिसंक्षिप्त रूप म्हणायचं. 5 एक 5, 5 5 25. किती आलं उत्तर? 1/5. पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं. 1 नंबरचा वर्तुळ गोल काळा करायचा. अशा पद्धतीने आपल्याला गणित येत असतात. आता पुढचं गणित घेऊया. पहा 2/3 अधिक 2/5 वजा 3/15. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता इथं मिश्र गणित आहे. तुम्हाला सोपे गणित छेद समान असणारे येणार नाही, तर परीक्षेत या प्रकारचे गणित येतील. आता इथं छेद समान आणि लक्षात ठेवायचं, बेरीज आणि वजाबाकी करताना छेद समान असल्याशिवाय काहीच करायचं नाही. आता इथं बेरीज पण आहे, वजाबाकी. आधी आपल्याला छेद सारखे करावं लागेल. आधी पाहून घ्यायचं हे 3, 5 आणि 15 हे कशाच्या पटीमध्ये. पहा याचा छेद 15 आहे. आपण पहिल्या अपूर्णांकाचा छेद 3 आहे, त्याचा छेद 15 करू शकतो. 5चा छेद 15 करू शकतो. हा छेद तसाच ठेवायचा. त्या पद्धतीने करून घ्या. 2/3 याचा छेद 15 होण्यासाठी या अपूर्णांकाला याच्या छेदाला आपल्याला 5 ने गुणावं लागेल. मग अंशाला आणि छेदाला 5 ने गुणायचं. आता दुसरा अपूर्णांक आहे 2/5 याचा छेद 15 करण्यासाठी आपल्याला 5 ला 3 ने गुणावं लागेल. पण लक्षात ठेवायचं, अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणायचं. वजा 3/15. पहा या पद्धतीने 5 दुने 10, 3 5 15 झाला छेद 15. 3 दुने 6, 5 त्रिक 15 वजा 3/15. सर्वांचा छेद सारखा झालाय. पहा छेद सारखा झाल्यावर पुढची क्रिया एकदम सोपी. छेदात कोणताही बदल करायचा नाही. छेद समान झाल्यावर एकदा आता इथे 10 अधिक 6 वजा 3. 10 6 16, 16तून 3 गेले 13/15. पहा पर्यायामध्ये उत्तर आहे 13/15. 3 नंबरचा वर्तुळ काळं करायचं. या पद्धतीने गणित आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये येतात, त्याचा जास्त सराव करायचा. पहा हे गणित सुद्धा सोपं आहे, छेद सारखा आहे. या पद्धतीने पहा छेद जाग्यावर केलं तरी चालेल. 11तून 8 गेले 3. एकशे 119 आहे. 4 नंबरचं वर्तुळ गोल करायचं. या पद्धतीने आपल्याला सराव करायचा आहे घरी. पहा पुढचं गणित पहा. 2/3 अधिक 3/4 वजा 5/12. पुढे प्रश्नचिन्ह झालंय, तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? इथं सुद्धा आपल्याला पहिल्या गणिताप्रमाणे छेद सारखा करावा लागेल. पहा 2/3 याचा छेद आपल्याला 12 करता येईल. 3च्या पाड्यात 12 आहे, 4च्या पाड्यामध्ये 12 आहे. मग आपण काय करू? 3ला छेद 12 होण्यासाठी 3 चौक 12. फक्त लक्षात ठेवायचं, फक्त छेदालाच न गुणता अंशाला सुद्धा एकाच संख्येने गुणायचं किंवा सारख्याच संख्येने गुणायचं.
अधिक आता 3/4 या अपूर्णांकाचा छेद आपल्याला 12 करायचा आहे. 12 छेद करण्यासाठी 4 ला 3 ने गुणावं लागेल. मग अंशाला आणि छेदाला दोन्ही अंकाला संख्येला 3 नेच गुणायचं. वजा 5/12. आता याचा छेद 12 आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपण कोणताही बदल केलेला नाही. 4 दुने 8, 4 3 चौक 12 अधिक 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 वजा 5/12. छेद समान झालेले. छेद समान असल्यावर आपण छेद तसाच मांडतो, त्याच्यामध्ये कोणताही बदल करत नाही. आता 8 आणि 9 किती होतात? 17. 17तून 5 गेले 12. बरोबर. याचं उत्तर आलं 12/12. याप्रमाणे उत्तर आले. परंतु पर्यायामध्ये हे उत्तर नसतं. ज्यावेळेस पर्यायामध्ये उत्तर नसतं त्यावेळेस आपल्याला सोपं रूप द्यायचं किंवा अतिसंक्षिप्त रूप म्हणतो आपण त्याला. 12 एक 12, 12 एक 12, 1/1. याचं उत्तर आलं 1. या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे, उदाहरणांचा सराव करायचा आहे. वेगवेगळे उदाहरणं आपल्याला घ्यायचे. अजून एक गणित घेऊ ह्या पद्धतीचं आणि पुढचं मग वेगळ्या प्रकारचे गणित घेऊ. लेखी हे गणित झालेलं दिसतंय. लेखी गणित. राहुलने एका पेरूचा 2/8 भाग पेरू खाल्ला. संजयने त्याच पेरूचा 3/8 भाग खाल्ला, तर किती पेरू शिल्लक राहिला? तर आपण काय करू, दोघांनी जो पेरू खाल्ला त्याची बेरीज करू आणि पूर्ण पेरूतून ते वजा करू. आता राहुलने पेरू खाल्लाय, राहुलने पेरू खाल्लाय 2/8. संजयने त्याच पेरूचा किती भाग खाल्लाय? 3/4. यांची बेरीज करू म्हणजे दोघांनी किती पेरू खाल्लाय त्याचं उत्तर येईल. आता इथं छेद सारखे नाही, आपल्याला छेद सारखे करावं लागेल. पहिल्याचा छेद 8 आहे, दुसरा 4 आहे. 4च्या पटीत 8 आहे, मग आपल्याला दुसऱ्याचा छेद बदलता येईल. 4चा छेद 8 करता येईल. 2/8 अधिक हा छेद तसाच ठेवू, याच्यामध्ये आपल्याला कोणताही बदल करायचा नाही. 3/4 याचा छेद आपल्याला 8 करायचा. मग छेदाला 2 ने गुणायचं आणि अंशालाही 2 ने गुणायचं. 2/8 अधिक 3 दुने 6 छेद 8. यांची बेरीज किती आली? 8/8. दोघांनी मिळून 8/8 म्हणजे पूर्णच पेरू खाल्लाय बघा. 8/8 याचा अर्थ 8 एक 8, 8 एक 8 म्हणजे एक पेरू दोघांनी मिळूनच खाल्लेला आहे. मग पेरू शिल्लक राहील का? पेरू अजिबात शिल्लक राहणार नाही, कारण 8 भागापैकी 8 भाग या दोघांनी खाल्लेले आहे. त्यामुळं 8/8 मधून आपल्याला हे 8/8 वजा केले तर 0 उत्तर येईल आणि काही उरणार नाही. पुढे पहा. रामाने एका चिक्कीचा 5/8 भाग चिक्की खाल्ली. श्यामने 3/16 भाग चिक्की खाल्ली, तर किती शिल्लक राहील? किती चिक्की शिल्लक राहिली? आता दोघांनी किती चिक्की खाल्ली ते पाहू आधी. दोघांनी मिळून रामाने 5/8 भाग चिक्की खाल्ली. श्यामने 3/16 भाग चिक्की खाल्ली. आता दोघांनी मिळून किती खाल्ली बघूया. पहिल्याचा छेद 8 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 16 आहे आणि तुम्हाला सांगितलंय छेद समान असल्याशिवाय बेरीज वजाबाकी करायची नाही. तर पहिल्याचा छेद आपल्याला बदलावा लागेल, त्याचा छेद आपल्याला 16 करावा लागेल. त्याचा छेद 16 होण्यासाठी 8 ला आपल्याला 2 ने गुणावे लागेल, तेव्हा त्याचा छेद 16 होईल. अधिक 3/16. पहा
5 दुने 10, 8 दुने 16 अधिक 3 अंश छेद 16 किती उत्तर येईल? 13 अंश छेद 16 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे दोघांनी मिळून किती चिक्की खाल्ली? 16. या चिक्कीचे 16 भाग केले, त्यातले 13 भाग चिक्की दोघांनी मिळून खाल्ली. परंतु आपल्याला किती शिल्लक राहिली विचारले, है की नाही? प्रश्न नीट ध्यानात घ्यायचा, प्रश्न शेवटच्या शब्दापर्यंत नीट वाचायचा. काय आता पहा, कधी कधी हे पर्यायामध्ये 13 अंश छेद 16 हे पण उत्तर असणार आहे काही काही वेळेस. त्यावेळेस आपण घाईघाईमध्ये हे उत्तर मांडून टाकतो. परंतु आपल्याला चिक्की ही दोघांनी मिळून खाल्लेली 13 अंश छेद 16 आणि आपल्याला विचारलेली आहे किती चिक्की शिल्लक राहिली. त्यावेळेस पूर्ण, आता एका चिक्कीचे 16 भाग केले, मग पूर्ण चिक्की म्हणजे 16 पैकी 16 भाग म्हणजे ही पूर्ण चिक्की झाली. पूर्ण चिक्की 16 भाग केले म्हणजे 16 पैकी 16 भाग खाल्ले तर पूर्ण चिक्की खाल्ली असं होईल. आणि त्याच्यातले दोघांनी मिळून 13 भाग खाल्ले 16 भागापैकी, तर किती राहिले? 3 अंश छेद 16 भाग चिक्की शिल्लक राहिली. पहा पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? पूर्ण चिक्की म्हणजे जेवढे भाग केले तेवढेच घेतले तर पूर्ण चिक्की होईल. अशा पद्धतीने फक्त गणित व्यवस्थित वाचायचंय आणि शेवटच्या शब्दापर्यंत वाचायचं, घाईघाईत अर्धवट वाचायचं नाही. पुढे पहा, शेताच्या 1 अंश छेद 8 भागात गहू आणि 3 अंश छेद 8 भागात तांदूळ व उरलेल्या भागात ऊस लावला तर शेताच्या किती भागात ऊस लावला? पहा आता, शेताच्या 1 अंश छेद 8 भागात गहू लावलाय, 3 अंश छेद गणित व्यवस्थित वाचायचं, आणि 3 अंश छेद 8 भागात तांदूळ लावलाय आणि उरलेल्या भागात ऊस लावलेला आहे. मग पहिल्या गणिताप्रमाणेच आपल्याला गव्हाचं शेत आणि तांदळाचं शेत यांची बेरीज करून आपलं शेत किती आहे त्याच्यातून आपल्याला हे दोन शेत वजा करून उत्तर येणार आहे आपल्याला ऊसाचं शेताचं. पहिल्यांदा आपण यांची बेरीज करू. 1 अंश छेद 8 अधिक 3 अंश छेद 8. आता छेद सारखे त्यामुळे काय अडचण नाही. 4 अंश छेद 8 हे दोघांनी मिळून 8 भागापैकी 4 भागात शेत काय काय केलेलं आहे? गहू आणि तांदूळ लावलेले आहे आणि उरलेल्या भागात ऊस लावलेला आहे. मग आता पूर्ण शेत 8 भाग केले सारखे, याचा अर्थ पूर्ण शेत म्हणजे 8 अंश छेद 8. पूर्ण शेत 8 भागापैकी 8 भाग म्हणजे पूर्ण शेत झालं. त्याच्यातून आपण गहू 1 भाग आणि तांदूळ 3 भाग मिळून किती झाले? 4 भाग झाले. यांची वजाबाकी केली तर 4 अंश छेद 8 भाग काय लावलंय? ऊस लावलाय. 8 पैकी 4 भागामध्ये ऊस लावलाय. परंतु हे उत्तर पर्यायामध्ये नाही. त्यावेळेस काय करायचं? सोपं रूप द्यायचं. 4 1 4, 4 2 8 म्हणजे उत्तर आलं 1 अंश छेद 8 म्हणजे निम्म्या भागामध्ये ऊस लावलाय. पहा, 4 पैकी 8 भाग म्हणजे निम्म्या भागामध्ये गहू आणि तांदूळ लावलाय, मग निम्माच भाग राहिलाय, निम्म्या भागामध्ये ऊस लावलाय. या पद्धतीने गणित परीक्षेला येतात. आता आपण या पद्धतीने तुम्ही सराव करा. आपल्याला इथे 2 भाग घ्यायचे, वजाबाकी घ्यायची आणि गुणाकार घ्यायची. त्यामुळे जास्त वेळ न देता आपण गुणाकार सुरू करणार आहोत. परंतु बेरीज आपले वजाबाकी करताना छेद समान करणे ही गोष्ट ध्यानात ठेवायची. छेद समान करताना परत ते एकमेकाच्या पटीत आहे की नाही ते पाहायचं, किंवा तिरकस गुणाकार करू नये, पटकन वजाबाकी होईल हे पाहायचं. आणि आता आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा हे पाहायचं. बेरीज वजाबाकीपेक्षा सोपा भाग आहे हा अपूर्णांकाचा गुणाकार. बेरीज वजाबाकीला तुम्हाला छेद समान करावा लागतो, इथे छेद समान करायची काही गरज नाही. फक्त हे वाक्य ध्यानात ठेवा, 2 अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी मांडायचा आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा. एवढं लक्षात ठेवलं तरी तुमचे गुणाकार तुम्हाला काही अडचण येणार नाही गुणाकार करताना.
परत एकदा वाक्य वाचतो. दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितात. तर पहिलं गणित बघा, गुणाकार करा. आता तुम्हाला नियम वाचून दाखवलाय. काय करायचं आहे? अंशाचा गुणाकार अंशस्थानी. बघा, पहिल्याचा अंश 7 गुणिले दुसऱ्याचा अंश 1, दुसऱ्याचा छेद पहिल्याचा छेद 5 गुणिले दुसऱ्याचा छेद 4. किती आलं उत्तर? 7 1 7, 5 चोक 20. किती आलं उत्तर? 7 अंश छेद 20. किती सोपा आहे गुणाकार, आहे की नाही? सोपा. बेरीज वजाबाकी पेक्षाही सोपा भाग आहे गुणाकार. यामध्ये फक्त अंशांचा गुणाकार करून तो अंशाच्या ठिकाणी मांडायचा, छेदाचा गुणाकार करून तो छेदाच्या ठिकाणी मांडायचा. इथं छेद सारखे समान करत बसायचे नाही. आता दुसरं गणित पहा. 6 अंश छेद 7 गुणिले 2 अंश छेद 5. त्याच पद्धतीने करणार आहोत आपण. पहा, अंशाचा गुणाकार 6 गुणिले 2, छेदाचा गुणाकार 7 गुणिले 5, 6 दुने 12, 7 5 35 झाला. आणि आपण स्पर्धा परीक्षा वापर करताना गुणाकार सोडवताना ही पद्धत डायरेक्ट उत्तर मांडून आपण गणित सोडवायचं, म्हणजे वेळ जाणार नाही. पहा, 5 चोक 20 असं डायरेक्ट गणित सोडवायचं. आता 9 9 81. एकदा पद्धत माहीत झाली की आपण पुस्तकातल्या रीतीप्रमाणे गणित सोडवण्याची गरज नाही. आपल्याला इथे पटकन उत्तर आलं पाहिजे. पहा, हे पण आपल्याला याच पद्धतीने सोडवता येईल. 4 दुने 8, 11 7 77. आता आपण थोडं वेगळ्या पद्धतीने गणित सोडू. आता हे गणित सोपं आहे, तुम्हाला काही अडचण येणार नाही. फक्त लक्षात ठेवायचं, अंशाचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी, छेदाचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी. आता हे थोडस वेगळं गणित सोडू. पहा काय होतंय. 7 9 63 आणि 7 8 56. असं उत्तर सोडवतं तुम्ही. अंशाचा गुणाकार अंश ठिकाणी मांडता, छेदाचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी मांडता. परंतु हे उत्तर पर्यायामध्ये नव्हतं. त्यावेळेस त्याला पर्यायामध्ये नसतं, त्यावेळेस त्याला सरळ रूप द्यायचं. दोन्ही 7च्या पाड्यामध्ये. यासाठी पाढे पाठ करणं खूप महत्वाचं आहे. 30 पर्यंत पाढे पाठ झाले पाहिजे. 7 9 63, 7 8 56. किती आलं? 9 अंश छेद 8. परत किंवा हेच गणित 9 अंश छेद 7 गुणिले 7 अंश छेद 8. आपण 7 अंशाचा गुणाकार 9 गुणिले 7, 7 गुणिले 8 ह्या पद्धतीने मांडतो आपण. जाग्यावर त्याला सरळ रूप देतो. 7 1 7, 7 1 7. पहा, अंशाचा गुणाकार 9 गुणिले 1 9, 1 गुणिले 8 8. या दोन्ही पद्धतीने आपण सोडू शकतो. यासाठी पाढे आवश्यक आहे. पुढचं पहा, त्याच पद्धतीचं हे गणित आलेलं आहे. पहा, 5 अंश छेद 6. पहा, इथं काय करतो? अंशांचा आपण गुणाकार करतो.
छेदाछेदांचा गुणाकार करतो. मग इथं आपण जाग्यावर सरळ रूप देऊ शकतो. 5 आणि 5ला भाग देऊ शकतो. 5 एक 5, 5 एक 5, 6 एक 6, 6 एक 6. दोघं व अंश अंशाचा गुणाकार 1, छेदाछेदाचा गुणाकार 1, 1 छेद छेद 1 म्हणजे 1. याला आपण एकमेकाचे गुणाकार व्यस्तही म्हणतो. पुढील भागाकाराचे गणित शिकवताना तुम्हाला गुणाकार व्यस्तच कल्पना येईल, ओळख होईल. पहा आता हे गणित पहा. 6 गुणिले 3, 17 गुणिले 2. आपण सरळ रूप देऊन 2 ने 6ला भाग जातो. बे एक बे, बे त्रिक 6, 3 त्रिक 9, खाली 17 एक 17. या पद्धतीने तुम्हाला गणित सोडवायचे आहेत. सरळ रूप का द्यायचं, तर गुणाकाराचं उत्तर खूप मोठं येतं. खूप मोठं गुणाकाराचं उत्तर येऊ नये ते पर्यायामध्ये नसतं. परत आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागतं. त्यासाठी ही सोपी पद्धत आहे. जाग्यावरच तुम्ही अतिसंक्षिप्त रूप दिलं किंवा सोपं रूप दिलं तर उत्तरांचे अंक छोटे येतात. आता परीक्षेला कशा पद्धतीने गणित येतात, इथून परीक्षेला आलेले गणित आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला परत अजून एक आपण पहा. 5 अंश छेद 6 ची 12 पट किती. पहा 6 ची चे हे जर गणित उदाहरणामध्ये आलं तर त्याचा अर्थ गुणिले. 6 ची चे म्हणजे गुणिले, पट म्हणजे गुणिले. आता हे गणित आपण डायरेक्ट सोडू शकतो. पाच अंश छेद 6 गुणिले डायरेक्ट 12. 6 ची चे असे शब्द आले तर त्याचा अर्थ गुणिले होतो, गुणिले 12. याचा छेद नाही, मग आपण छेद 1 मांडू शकतो किंवा मांडला नाही तरी चालेल. 6 एक 6, 6 दुने 12. किती आलं 10. म्हणजे 5 अंश छेद 6 ची 12 पट किती 10. चौथा पर्याय. लक्षात ठेवा इथं शब्द चा ची चे हा शब्द येऊ शकतो किंवा पट म्हणजे गुणिले. हे लक्षात ठेवायचं. या शब्दाच्या जागेवर गुणिलेचं चिन्ह लिहायचं आणि आपलं सरळ रूप द्यायचं. पहा हे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले गणित आहेत. नऊ अंश छेद 6 गुणिले 4 अंश छेद 8. आपण जाग्यावर सरळ रूप देऊ शकतो. 4 एक 4, 4 दुने 8. फक्त लक्षात ठेवायचंय इथं काय 9 एक 9, 6 दुने 12. परत 3 भाग जातोय पहा. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 छेद 4 उत्तर आलं. लक्षात ठेवायचं फक्त भाग देताना अंशाने छेदालाच द्यायचा. तुम्ही इकडून इकडे दिला तरी चालेल, पहिल्याच्या अंशाने दुसऱ्याच्या छेदाला दिला तरी चालेल, पहिल्याच्या अंशाने पहिल्याच्या छेदाला दिला चालेल. फक्त अंशाने छेदाला भाग द्यायचा किंवा छेदाने अंशाला भाग द्यायचा. अंशाला भाग द्यायचा नाही, छेदाने छेदाला भाग द्यायचा नाही. हे लक्षात ठेवा. अंशाने अंशाला भाग द्यायचा नाही, छेदाने छेदाला भाग द्यायचा नाही. तर भाग अंशाने छेदाला द्यायचा किंवा छेदाने अंशाला द्यायचा. ते ध्यानात ठेवायचं. अजून एक त्याच पद्धतीचं गणित घेऊ आपण. 4 अंश छेद 8 गुणिले 3 अंश छेद 6. 3 एक 3, 3 दुने 6. अंशाने छेदाला भाग दिला. परत
दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला भाग जातो. असाही देऊ शकता तुम्ही. बे एक बे, बे दुने 4. परत पहिल्याच्या अंशाने पहिल्याच्या छेदाला भाग जाऊ शकतो. बे एक बे, बे चौक 8. फक्त लक्षात ठेव, अंशाचा गुणाकार 1, छेदाचा गुणाकार 4. लक्षात काय ठेवायचं, अंशाने छेदाला भाग द्यायचा आणि ते पण मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तरच. इथं जर बेरीज वजाबाकीचं चिन्ह असेल तर असा भाग द्यायचा नाही. भाग कधी द्यायचा, मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल आणि अंशाने छेदाला भाग जात असेल. भले याच्या अंशाने याच्या छेदाला गेला तरी द्यायचा, याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गेला तरी द्यायचा, किंवा पहिल्याच्याच अंशाने छेदाला गेला तरी द्यायचा. परंतु लक्षात ठेवायचं, अंशाने अंशाला भाग द्यायचा नाही, छेदाने छेदाला भाग द्यायचा नाही. एवढीच गोष्ट ध्यानात ठेवायची. आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तरच द्यायचा. बेरीज वजाबाकीचं चिन्ह असल्यावर अतिसंक्षिप्त रूप द्यायचं नाही. गुणाकाराचं चिन्ह असेल तरच काय करायचं, अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. आणि अतिसंक्षिप्त रूप देताना काय लक्षात ठेवायचं, अंशाने अंशाला भागायचं नाही, छेदाने छेदाला भागायचं नाही. अंशाला छेदाने भागायचं, छेदाने अंशाला भागायचं. समजलं का सगळ्यांना? आता याच पद्धतीने आपण काही लेखी गणित घेणार आहोत. पहा, अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागात केळीची लागवड केली, तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती? एकदम सोपं गणित आहे. आता ह्या गणिताचा उपयोग आपल्याला शेती करता त्यासाठी होतो. आपण वाट्याने शेती देतो, आहे की नाही? 3ऱ्या वाट्याने देतो, 4थ्या वाट्याने देतो. यासाठी अशा प्रकारचे गणित उपयोगी पडतात पहा आपल्याला. आता अशोकरावांची 21 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये पहा आपण हे गणित आपण पहा 21 एकर शेती आहे, त्या शेतीचे 7 सारखे भाग केले. अशा पद्धतीने आपण चित्ररूप पद्धतीने पण करू शकतो. 7 भाग केले. आता 21 चे 7 सारखे भाग केले म्हणजे 7 एक 7, 7 त्रिक 21, म्हणजे प्रत्येक भाग 3-3 एकरचा होईल. बरोबर? आणि त्याने 2 भागात लागवड केली, म्हणजे हा एक भाग आणि हा दुसरा भाग, 2 भागात. आणि मग विचारलं काय, एकूण किती केळी लागवडीचे क्षेत्र किती? म्हणजे हे 3 एकर आणि हे 3 एकर किती झाले? 6 एकर. किती भागात केली? 6 एकर भागात केळीची लागवड केली. म्हणजे लागवडीचं क्षेत्र किती केळीचं? 6 एकर. परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला आकृती काढून असं गणित सोडवणं जमणार नाही, वेळ जाईल त्याला. मग 21 चा 2/7 काढायचा, डायरेक्ट उत्तर येईल. मग 7 एक 7, 7 त्रिक 21, 3 दुने 6. आले का 6 एकर? या पद्धतीने आपल्याला उदाहरणे सोडवायची आहे. पहा, हे पण त्याच पद्धतीचं गणित आहे. रामूला 20 किलोमीटर अंतर जायचे होते, त्यापैकी 4/5 अंतर त्याने मोटारीने पार केले, म्हणजे त्याने किती किलोमीटर अंतर पार केलं? पहा, त्याला मोटारीने 20 किलोमीटर अंतर जायचं होतं, त्याने किती अंतर पार केलं? त्या अंतराच्या 4/5 अंतर मोटारीने पार केलं. म्हणजे 20 किलोमीटरचा आपल्याला म्हणजे गुणिले किती काढायचा? 4/5 काढायचं. आपलं उत्तर डायरेक्ट निघेल. आता याचा छेद नाही म्हणले, त्याचा छेद 1 असतो. छेद मानला नाही तरी चालतो. आता तुम्हाला सांगितलं, अतिसंक्षिप्त रूप देताना काय करायचं? अंशाने छेदाला द्यायचं किंवा छेदाने अंशाला द्यायचं. आता 5 आणि 4 ला जाणार नाही, 4 ने 1 ला, एक शेवटचं रूप झालं ते. मग 5 ने 20 ला जात आहे, 5 एक 5, 5
चोक 20, 4 चोक 16. किती अंतर पार केलं? 16 किलोमीटर. किती? 16 किलोमीटर अंतर त्याने पार केलं. चला पुढचं गणित. परीक्षेमध्ये या प्रकारची गणित सोडवायला येतात. 400 मुलांपैकी सावर्डे शाळेत 7/8 विद्यार्थी उपस्थित होते, तर त्या शाळेत अनुपस्थित विद्यार्थी किती? पहा, आता आपण डायरेक्ट उदाहरण सोडू शकतो, परंतु इथे गणित व्यवस्थित ध्यानात घ्यायचं. आपल्याला हे उपस्थित विद्यार्थी दिलेले, हे काय आहे? उपस्थित विद्यार्थी. आणि आपल्याला विचारलंय अनुपस्थित विद्यार्थी. अशा प्रकारे गणित व्यवस्थित समजून घ्यायचं, समजून वाचायचं. गणित एकदा समजलं, गणित वाचायला दोनदा वाचा तुम्ही. गणित एकदा समजलं का उत्तर एकदम सोपं असतं. तुम्हाला गणित जर नीट वाचून समजलं नाही तर सोपं असलेलं गणित सुद्धा अवघड जातं. पहा आता, 400 मुलं आहे. तुम्ही 2 प्रकारे गणित सोडू शकता. किती मुलं उपस्थित होते? 7/8 एवढी मुलं उपस्थित होती. 400चा 7/8 काढायचा. पहा, याचा छेद 1 असतो, तो मानला नाही तर चालेल. आपण डायरेक्ट भाग देतो. 8 1 8, 8 पंचे 40, 8 0 0. अंशाचा गुणाकार 50 गुणिले 7, छेद 1 आहे. छेद मानला नाही तरी चालतो. किती आलं? 350. म्हणजे 350 मुलं उपस्थित होते. आणि मग अनुपस्थित विद्यार्थी किती? सगळे मुलं 400, त्यातून उपस्थित विद्यार्थी वजा करा, म्हणजे 50 विद्यार्थी काय झाले? अनुपस्थित होते. पर्याय क्रमांक 4 उत्तर. आता हेच गणित आपल्याला आपण डायरेक्ट पण सोडू शकतो. इथं डायरेक्ट अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या काढायची. आता 8 भागातले 7 भाग मुलं हजर होते. 8 भागातले अनुपस्थित विद्यार्थी किती? 8 भागातला 1 भाग मुलं अनुपस्थित होते. हे इथं जाग्यावर 1 भाग, 8 भागापैकी 8 भाग अनुपस्थित होते. मग तुम्ही 400 गुणिले 1/8 असं उदाहरण सोडवलं तर डायरेक्ट उत्तर येईल. 8 1 8, 8 पंचे 40, 8 0 0, 50 1 50. 50 मुले अनुपस्थित होते. तुम्ही उपस्थित विद्यार्थी काढले तर मग काय करावं लागेल? 400तून वजा करावं लागेल. डायरेक्ट अनुपस्थित विद्यार्थ्यांचं प्रमाण जर ध्यानात घेतलं, 8 पैकी 7 हजर होते, म्हणजे 8 पैकी 1 गैरहजर होते. हे जर प्रमाण ध्यानात घेतलं तर डायरेक्ट आपल्याला उत्तर काढता येईल. पुस्तकाच्या पानाचे उदाहरण कायम येत असतात. एका पुस्तकाच्या एकूण 160 भागापैकी 160 पानांपैकी 3/5 भाग पाने वाचून झाली, तर किती पाने वाचायची राहिले? असेच उदाहरण येतात. पहा, आपल्याला काय देतात? किती वाचून झाली ते देतात, आणि विचारतात काय? वाचायची राहिली किती, आहे की नाही? आपण काय काढतो? घाईघाईत उत्तर किती वाचून झाले ते उत्तर काढतो, आणि काय करतो? किती वाचायची राहिली हे विचारलेलं असतं, आणि आपण हे उत्तर पर्यायामध्ये असतं, आणि आपण हेच मांडून टाकतो, आणि आपलं उत्तर चुकतं. आता इथं हे ध्यानात घ्यायचं, 5 भागापैकी 3 भाग पाने वाचून झाली. मग राहिली किती रे? मग 5 भागापैकी 3 भाग वाचून झाली. मग 5तून 3 गेले, 2 भाग वाचायची राहिली. वाचायची किती राहिली? 2 भाग. 5 भागापैकी 2 भाग वाचायची राहिली. मग इथे आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. 160 पानाचं पुस्तक आहे, त्या पानाचे किती भाग वाचायचे राहिले? 2/5 भाग पाने वाचायची राहिले. मग 160चा 2/5 काढून टाकायचं, डायरेक्ट उत्तर येईल. 5 1 5, 5 3 15, 1 उरला, त्याच्यावर 0 घेतला, 10 झाला. 5 दुने 10 आणि 32 दुने 64. पहा, किती पानं वाचायची राहिले? 64 पाने वाचायची राहिली. या पद्धतीने
याच प्रकारचे गणित जास्त करून आपल्याला स्कॉलरशिपला किंवा स्पर्धा परीक्षेला येत असतात. असे वेगवेगळे उदाहरण आहेत. आता रोमन संख्या चिन्हानुसार डी भागिले एम गुणिले सी, म्हणजे डी पा डी अंश छेद एम गुणिले सी याप्रमाणे गणित येतं. परंतु आपल्याला हे माहित पाहिजे आहे की नाही. तुम्ही रोमन अंक एल सी डी एम, एल म्हणजे 50, एल ची किंमत 50, सी ची किंमत 100, डी ची 500 आणि एम ची 1000, हे पाठांतर पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी पाठ पाहिजे. आता डी डी किती 500, डी च्या जागेवर 500 घ्या. एम किती 1000 गुणिले सी म्हणजे सेंचुरी शतक 100. तुम्ही जाग्यावर सरळ रूप देता. 5 हे 2 शून्य घातले, 5 1 5, 5 2 10 घेतले, 2 हे अंश आहे आणि हा छेद आहे. हे ध्यानात ठेवा. अंशाने छेदाला भाग द्यायचा, छेदाने अंशाला द्यायचा. फक्त अंशाने अंशाला नाही द्यायचा, छेदाने छेदाला नाही द्यायचा. बे 1 बे, बे 5 10, बे 0 0, किती आलं 50. परंतु आपल्याला 50 उत्तर नाही येतं. मग 50 ला काय म्हणतात यल. कोणतं उत्तर देईल यल. समजलं का. आता पुढचं बघा. बाल विकास विद्यालयाच्या एकूण 585 विद्यार्थ्यांपैकी 8/9 पट विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते, तर त्या दिवशी किती विद्यार्थी अनुपस्थित होते. आता आपल्याला इथं हा जो भाग दिलेला आहे, तर हा उपस्थित विद्यार्थ्यांचा दिलेला आहे आणि आपल्याला विचारलंय कोणतं अनुपस्थित किती होते. मग 9 पैकी 8 उपस्थित होते, याचा अर्थ 9 पैकी म्हणजे 9 सारखे भाग केले, त्यातला एक भाग मुलं अनुपस्थित म्हणजे गैरहजर होते. मग आपल्याला अनुपस्थित विचारले ना, आपण 585 काय करू, आपण 1/9 काढू डायरेक्ट. काही जण काय करतात, अगोदर उपस्थित विद्यार्थ्यांचं काढतात, संख्या काढतात आणि मग ती आपल्याला 585 मधून वजा करावी लागते, किंवा नाही गेली तर घाईघाईत तेच उत्तर मानलं जातं आणि उत्तर चुकतं येत असून. तर आता आपल्याला सगळी मुलं किती आहे 585 गुणिले 1/9. पहा आता 9 1 9, 9 स 54, 4 उरले 9 5 45, 65 गुणिले 1 किती झाले 65. पहा 65 विद्यार्थी गैरहजर होते किंवा अनुपस्थित होते. या पद्धतीने आपल्याला गणित येतात, याचा भरपूर सराव केला पाहिजे. पहा रोहिताला दरमहा 18,000 रुपये पगार मिळतो. त्यातील 1/9 भाग पेट्रोलवर, 4/9 भाग घर खर्चावर व 2/9 भाग बँकेच्या हप्त्यावर खर्च करून उरलेली रक्कम तो शिल्लक ठेवतो. तर तो किती रक्कम शिल्लक ठेवतो. पहा 18,000 रुपये त्याला महिन्याला पगार मिळतो. त्यातील 1/8 भाग पेट्रोल लागतं त्याला. त्यातलं ते पगाराचे 9 जर सारखे भाग केले तर त्यातले 4 भाग त्याला घर खर्चासाठी लागतात आणि 9 जर पगाराचे सारखे भाग केले तर त्यातले 2 भाग त्याला काय करतो, बँकेचा हप्ता भरावा लागतो. तर किती रक्कम त्याची आणि शिल्लक राहिलेली रक्कम तो बँकेत टाकतो किंवा शिल्लक ठेवतो. मग ती शिल्लक किती ठेवतो हे उत्तर आहे. याचं उत्तर विचारले. आता आपल्याला इथं काय करावं लागेल, त्याचा खर्च जेवढा जेवढा होतोय त्याची बेरीज करू आधी आपण. पेट्रोलवर किती होतोय 1/9,
अधिक घर खर्चाव किती होतो 4/9 अधिक बँकेच्या हप्ता किती द्यावा लागतो त्याला 9 भागातले 2 भाग बँकेत हप्ता भरावा लागतो. आता हा झाला याचा संपूर्ण खर्च झाला. हा काय झाला खर्च. हा खर्च आपण एकत्र करू आधी. आता छेद सारखे असल्यामुळं बेरीज करायला अंशांची बेरीज करीत बसायचं. इथं काय पुस्तकाच्या रीतीप्रमाणे गणित सोडवायचं नाही. आपलं गणित 1 मिनिटाच्या आत आलं पाहिजे. अंशांची बेरीज 1 आणि 4 5 आणि 2 7 आणि छेद 9 म्हणजे खर्च 9 भागात. त्याने जर पगाराचे 9 सारखे भाग केले तर त्याच्या 7 भागावर खर्च होतो. मग किती शिल्लक राहतो 9तून 7 गेले 2/9 भाग तुझी शिल्लक राहते. मग आपल्याला त्याचा पगार आहे 18,000. मग किती रुपये त्याची शिल्लक राहतील 18,000 गुणिले 2/9. पहा आता 9 1 9 9 दुने 18 9 0 0 9 0 0 9 म्हणजे 2,000 आलं. आणि 2,000 गुणिले 2 किती झाले 4,000 रुपये त्याचे महिन्याला शिल्लक राहतात. पर्याय क्रमांक 3. याप्रमाणे आपलं काय करावं लागेल सोडवावं लागेल. लक्षात आलंय काही अवघड नाही. एकदा सराव झाला का एकदम सोपं जातंय. पहा एका पाण्याची धारकता 140 लिटर आहे. धारकता म्हणजे पाणी किती मावतं. धारकता आपण लिटर मध्ये मोजतो. म्हणजे त्या पाण्याची धारकता म्हणजे ती टाकीची क्षमता किती आहे 140 लिटर आहे. आणि भरलेली किती आहे किती भाग भरलेला आहे त्या टाकीचे 7 जर सारखे भाग केले तर त्यातला 4 भाग पाण्याने भरलेला आहे. मग ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे. आता 140 लिटर पाणी आहे त्याच्यातला 7 सारखे भाग केले तर 4 भाग पाण्याने भरलेला आहे. आणि आपल्याला विचारलंय उरलेल्या भागात किती लिटर पाणी बसेल आधी किंवा किती आवश्यकता आहे. तर आपल्याला काय रिकामा भाग काढू आपण. हे भरलेला भाग आहे. मग रिकामा भाग किती 7 भागातले 4 भाग पाणी. मग किती भाग पाणी नाहीये 7तून 4 गेले 3 म्हणजे रिकामा भाग किती आहे 7 भागातला 3 भाग रिकामा आहे. मग रिकाम्या भागात पाणी भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल. मग आता टाकीची धारकता आहे 140 लिटर आणि आपल्याला रिकामा भाग किती आहे 3/7. यांना सरळ रूप देऊ 7 1 7 7 2 14 7 0 0 आणि अंशाचा गुणाकार 20 त्रिक 60. किती लिटर पाणी लागेल 60 लिटर. किती लिटर पाणी लागेल 60 लिटर पाणी लागेल. समजलं का सगळ्यांना सोपं आहे. पहा एका बागेमध्ये 1200 पैकी 2/3 झाडे गुलमोहराची आहेत. उरलेली सर्व गुलाबाची आहेत. तर बागेत गुलाबाची झाडे किती. आता आपल्याला इथं गुलमोहराची दिलेली. इथे आपल्याला गुलमोहराची झाडं दिलेली आहे आणि आपल्याला कोणती झाडं विचारलेली गुलाबाची. उरलेली सगळी गुलाबाची आपल्याला गुलाबाची विचारलेली आहे. मग 3 भागातली 2 भाग गुलमोहराची आणि उरलेली गुलाबाची. मग किती भाग गुलाबाची आहे 3 भागातून 2 भाग गेले म्हणजे 3 भागातला 1/3 भाग गुलाबाची झाड आहे. मग आपल्याला 1200चा फक्त 1/3 काढला की आपल्याला गुलाबाची झाडं किती इथे मिळतील. म्हणजे 1200 गुणिले 1/3 बरोबर. पहा 3 1 3 3 चौक 12 3 0 3 0 0 400 गुणिले 1 किती झाले 400 झाडे कशाची आहे गुलाबाची. समजतंय का. पहा याचा फक्त सराव करायचा आहे. एका शेतकऱ्याने आपल्या एकूण शेतीपैकी 5/25 भागामध्ये केळीची रोपं लावली. ही कशाची आहे केळीची. ही कसली आहे
केळी आणि व 2/5 भागामध्ये भाजीपाला लावला. इथं भाजीपाला लावलाय तर त्याच्या शेतीचा किती भाग शिल्लक राहिलाय. मग जेवढ्या भागामध्ये त्याने लागवड केली ते एकत्र करू आणि पूर्ण शेतीतून तो वजा केला की आपल्याला किती भाग शिल्लक राहिला ते त्याचं उत्तर येईल. आधी आपण यांची बेरीज करू. 5/25 भागामध्ये काय केलेलं आहे केळी, 2/5 भागामध्ये काय केलेले भाजीपाला, दोघांचं मिळून पहा. आता इथं छेद समान नाही आणि तुम्हाला सांगितलंय बेरीज वजाबाकी करताना छेद सारखा झाल्याशिवाय करायची नाही, हे ध्यानात ठेवायचं. बेरीज वजाबाकी आली का पहिलं पाहायचं छेद सारखा आहे का. सारखा नसेल तर छेद सारखा करून घ्यायचा. पहा आता हे 5/25च्या पटीत आहे एकमेकाच्या. मग काय करायचं 5चा छेद आपल्याला 25 करता येईल ना. मग 5/5 = 25. मग छेदाला 5 ने गुणल्यावर आपल्याला अंशाला 5 ने गुणावं लागेल. किती आलं इथं 5/25 अधिक 5 दुने 10/25. म्हणजे लागवड किती झाली 25 पैकी 15 भागामध्ये. पण आपल्याला किती भाग शिल्लक राहिलाय विचारलाय. आता ध्यानात घ्या शेतीचे 25 सारखे भाग केले. मग पूर्ण भाग म्हणजे काय झालं आपल्याला. पूर्ण भाग म्हणजे 25 भागापैकी 25 भाग म्हणजे पूर्ण भाग आहे की नाही. यांना जर अति संक्षिप्त रूप दिलं तर एक येईल. एक भाग म्हणजे संपूर्ण एक भाग म्हणजेच 25/25. त्यातून आपल्याला लागवडीचा भाग वजा करू. 15/25 किती आलं 10/25. म्हणजे एवढा भाग शिल्लक राहिलाय. 10 भाग शिल्लक. परंतु पर्यायामध्ये याचं उत्तर नाहीये. ज्यावेळेस पर्यायामध्ये उत्तर नसतं त्यावेळेस काय करायचं अतिसंक्षिप्त म्हणजे छोटं रूप द्यायचं, सोपं रूप द्यायचं. दोन्हींना 5 भाग जातो. 5 दुने 10, 5/5 = 25. किती आलं 2/5. पहा 4 नंबरचा पर्याय. या पद्धतीने सराव करा आणि या प्रकारचं एक गणित प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक गणित असतंच. त्यामुळे याचा भरपूर सराव करा म्हणजे 2 मार्क तुमचे पक्के झाले. धन्यवाद. धन्यवाद.